भिक्षा भीक मागे घरोघरी, तो जन्माची का नाही मेला, क्षत्रिकुळा डाग लावेला, आता सन्मुख दावी कशाला, लघवी दिसे आम्हा दे, ऐसे आता भौरिती, लोक दिंदी आम्हाप्रती, हा कैसे महिनावती, सुत दबडला तिने हो, आहा पुत्र देऊन शेवटा, आपण बैसल राजवटा, जालिंदर हातून घेऊन गोमटा, भ्रष्ट केला राज्यासी, श्रेय सांडून रत्नवाटी, हाती घसली नरोटी, कनक टाकुनी चिंगोटी, माळ जहा जालिंदर कोणता निका, भिकार वाईट मिरवी लोका, हाती तरी समृद्ध रेडका, बेडका नष्टका. पा काय काय त्या ठिकाणी बोलतायत लोक. एवढं वैभव सोडून दिलं कोणी, गोपीचंदानं, आणि घरोघरी तुकड्या करता फिरतोय. अक्कल नाही, त्याला अक्कल नाही, पण आईला तरी अक्कल असली पाहिजे होती. जालिंदराला हाताशी घेतलं, जालिंदराला हाताशी घेतलं आणि आपल्या स्वतःच्या मुलाला काय केलं, थोडा कमी करून घरोघरी तुकडे मागण्या करता पाठवून दिलं. लोक काय बोलतील याचा लोक तोंड सांभाळत नाही. राज्यपाठाचा त्याग केला, एवढं वैभव राहू भीक मागतोय, पण त्याच्यात त्याचं हित हे कोणाला माहित आहे? नाही ना. हा जालिंदर कोणता निका, भिकार वाईट विरती लोका, हा जो जालिंदर हा का चांगला आहे का? लोकांना भीक लावून टाकतो तो जालिंदर, भीक लावण्याकरता साधू असतो. पण जो समाज जो आहे, जो चांगला चालतो ना, त्याला लोक त्रास देण्याचाच प्रयत्न करतील, कितीही चांगला तो प्रयत्न करू द्या. लक्षात येत नाही माझ्या माय बाप हो, तो आत्महित कल्याणाचा मार्ग धरतोय, पण लोक त्याला काय करतात काहीच कळत नाही. येड येते, पागल झालो, काहीतरी करत आहे. हाती घेतली कैसी न रोटी, कनक टाकोनी चिंगोटी, भाळ भांदी प्रीती. हा जालिंदर झाला कोणता निका, वाटी मिरवी लोका, हाती धरून समोर रेडका, फोड फोडका चिंगोटी. बोडका काय काय बोलतात, शब्द वापरतात बाबा हो लोक. बाळी बांधोनी प्रीतीने हो, ऐसियाची लागता ध्यानी, घराची लाविला आपल्या अग्नी. आता काळे तोंड करूनी, जगा माझी मिरवतो. अरे काळ तोंड करून फिरतोय, गावोगावी भीक मागत फिरतोय. आहा माय नोहे, आहा माय हो नोहे लावण्य मना. कमी कर कमी कर. ऐसिया लागोनी ध्यानी, बरच कमी होऊन गेला. नोहे ती लावण्य मनोनी, सरस्वती जिने केले गोसावे, लठ्ठाश्रमी लाभी पायी. विघ्न आले राज्यात, आता कोण तिचा बाप, उभा राहील बलाढ्य भूप. राजा हरवणे खटाटोप, देशोधडी लाविला का. अरे तो त्याच्यावर, आता त्याच्या राज्यावर शत्रू आक्रमण करतील आणि ते राज्य सुद्धा हिरवून घेतील. काय राहणार आहे, बलवीर समजतो पण काय झाला, शक्तीहीन झाला तो. आता कोण त्याचा बाप, उभा राहील बलाढ्य भूप. कोण राहील त्याच्या माग उभा. राज्य हरवणे खटाटोप, देश धडी लाविल की. ऐसी बलगना भौरिती, एकमेका करती. ते ऐकूनी चंपावती, सीन चित्ते होतसे. तो आवाज व्यवस्थित कर भाऊ. मनीच्या मनी आठवुनी गुणा,
बंधूसाठी करी रुदन नंदा जावा विशाळ बाण हृदया लागी खोचित मनती भावाने उजेड केला कीर्ती ध्वज उभारिला राज्य सांडूनी हात केला उडता लोकासी। हे सर्वजण गोपीचंद राजाच्या बहिणीला बोलतायत। गोपीचंद राजा कुठे गेला? बहीण ज्या ठिकाणी दिलेली होती त्या राज्यात गेला। कोण? गोपीचंद राजा। आणि तिच्या जावा नंदा ज्या होत्या त्या खोचून बोलतायत। बहिणीची काय चूक आहे? तिथं भावानं जो घेतला, पण सर्व कसं आहे आपल्याकडे, कसं आहे माहिती का, हायगाई करतो नाही। हो, करणारा कोण? झाला जावा नंदा त्याच्या सासरवाडीकडच्यांना त्रास झाला आणि ते बोलतात हे निकामी झालं तुझा भाऊ, अक्कल नाही त्याला, संसार करता येत नाही, देवदेव करत फिरतोय, घरोघरी तुकडे मागत फिरतोय, अक्कल गेली त्याची। तुम्हाला काय करायचंय? त्याची अक्कल काढू, फक्त दिंड्या काढणं, बाकी काहीच नाही, बवाबन नाही। पण तुमले काय करणं त्याच्यात? काय घेणं आहे का? नाही। पण हा जो लोक तैसा ओक धरता धरवेना, हे जे लोक असतात कुटील बुद्धीचे, यांना चांगलं सहन होत नाही। म्हणून शास्त्रात दिलेलं आहे लोक तैसा ओक धरता धरवेना। लोकांचा ओक कसा राहील तू कोणाला सहन होत नाही। चांगल्या चांगल्यांना समाज पालथ घालण्याचा प्रयत्न करतो, जो चांगला स्थितीमध्ये चालतो त्याला। मनती भावाने उजड केला कीर्ती जो जो उभारिला राज्य सांडून हात भिकाला ओढवितो आता उजडीचा उरला ही करी हा मायती हो रांड जगी ओढवला बांड आता जगी काळे तोंड करोनी मिरवितसे ऐसा दुखाची देता घाव हृदय खोच करता ठाव बोल होतसे शास्त्र गर्भव दुःख जगी का विषापरी ये परी गोपीचंद पाता झाला ग्राम रुंद पहिलं हेलपटनी येऊन शुद्ध आपणा पाठी बैसला हस्ते काढून शिंगीनाद वाचे सांगत हरी गोविंद परी स्वरूपा माझी प्रताप रुंद झाकला तो जाईना की अर्कावरी उभाले परी तेजाचे नाही बुडाले की सांग हरी गोविंद काढू सिंगी वाचे सांगे संगे हरे गोविंद परी स्वरूपा माझी येरा येडीकडे गोपीचंद पाता पाता ग्रामरुंद हेलपटनी येऊनी शुद्ध पानवटा बैसला ज्या ठिकाणी आपली बहीण राहत होती त्या राज्यात आलेला आहे आणि राज्यात आल्यानंतर माझ्या राजा हो काय झालं लक्ष देऊन वाचा किंवा ऐका पानवटा म्हणजे आपल्या भाषेत कुचरवटा तुकोबरायांच्या टायमाला बी कुचरवटा होता ज्ञानोबरायांच्या टायमाला बी कुचरवटा होता एकनाथ महाराजांच्या टायमाला सुद्धा कुचरवटा होता आणि आपल्या गावात काय कुचरवटा नाही असं समजू नका तुम्हाला जात असताना ते कुचराईपणा ते एक ठिकाणी बसतात आणि बस याची त्याची कुचराईपणा करतात चांगलं करत नाही पण वाईट बोलल्याशिवाय राहत नाही त्यांना कोणाशी काही त्या माणसं कोणाशी काही घेणं नाही
यांना घेतल्याशिवाय त्यांचा शांतता चैन पडत नाही, दुसऱ्याची कुत्रा झोप करत नाही, त्यांचं पोटच भरत नाही. असे कुटील बुद्धीचे ते लोक त्या ठिकाणी त्याला काय म्हणलेलं आहे, पानवटा कुचरवटा. त्या ठिकाणी बसलेले आहेत कोण, गोपीचंद महाराज बसलेले आहेत आणि बाकीचे लोक काय म्हणतायत बा, ऐका ते कुचरवट्यावर बसलेले. बोले होते नास्र गौरव दुःख संत हरी गोविंद. हस्त काढून शिंगीनाद वाचे सांगत हरी गोविंद. परिरूपा माझी प्रताप रुंद झाकला तू जाईना. त्या बाबांचा गोपीचंद राजांचा हरी गोविंद हरी गोविंद. तुझ्या नामाचा जडो छंद, तुझ्या नामाचा लागो छंद. त्यांचा एकच असतो, निंदाथवा वंदा आमा सोहिताचा धंदा. आमा सोहिताचा धंदा, आमा सोहिताचा धंदा. आम्हाला वंदन जरी केलं तरी आम्हाला काही त्याच्यात फरक पडत नाही, आणि निंदा जरी केली तरी आम्हाला त्याच्यात काही फरक पडत नाही. स्तुती करा अथवा निंदा करा, आमचा काय सोहिताचा धंदा मांडलेला आहे, म्हणून आम्ही तिकडं लक्ष देणार नाही. कारण निंदकामची काशी फुका पाप धोसी. निंदकामची काशी फुका पाप धोसी. हो निंदात्वा वंदा आमा सोहिताचा धंदा. हो निंदा आमा वंदा आमा सोहिताचा धंदा. थोडासा इकडचा आवाज थोडा कमी करले, हाऊ नाही तर मागे वळले त्याला थोडासा. परी स्वरूपा माझी प्रताप रुंद झाकला तू जाईना. की अर्कावरी भ्रम आले परी तेज तया नाही बुडले. की मृग मंदा ते गुंडाळिले सुवास व्यष्टीला राहीना. ते तो निरोपेनात पानवटा ते विराजित. तो पाचारिका अकस्मात चंपावती पातिल्या. चंपावती गोपीचंद राजाची बहीण तिच्या जवळ गेलेली आहे, आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणतायत, त्या दासी काय म्हणतायत ऐकाय माझ्या राजा हो. त्यांनी येतात देखले नैनी देखता राव ओळखला चिन्नी. मग त्या तैसाची परतोनी राज सदना पै गेल्या. पाहिलं त्या पाचारिकानं, हा तर चंपावतीचा भाऊ आहे, गोपीचंद राजा आहे, पानवट्यावर बसलेला आहे. आणि राज्यामध्ये आल्यानंतर काय म्हणते ती माऊली ऐका. रायासी सकळासी वृत्तांत सांगती त्या युतीसी. की गोपीचंद पानवट्यासी येऊन बैसला. त्या पाचारिकानं सांगितलं त्या दासीनं, आपल्या गावामध्ये चंपावतीचा भाऊ येऊन बसलेला आहे पानवट्यावरती. त्या राजाला सांगितलं, त्यांच्या घरात जेवढे लोक होते त्यांना सांगितलं. सांगितल्यानंतर काय झालं बाबा हो, असा वृत्तांत राया ऐकून मग चित्ती झाला क्षीण. मने मुखासी काळे लावून आमच्या गावी काला. तो चंपावतीचा जो सासरा होता याला जो घेतला ना, मग इकडं मरायची काय काळ तोंड घेऊन इथं यायचं काय गरज होती याला. तिकडच मेला असता तर काय झालं असतं. लोकांना आम्हाला तोंड दाखवायला जागा राहू देणार नाही, शिल्लक राहणार नाही.
आता तो चांगला कुळाचा सर्वांचा कुळाचा उद्धार करणार होता का वाईट करणार होता? तो वाईट करणार होता, यांच्या कुळाचा नाश करणार होता का? अरे दोन्ही पक्ष पायी उदरती. सर्व देशाचा तो काय करतो? जिथं जन्माला येतो त्या गावाचं, त्या जिल्ह्याचं, त्या राज्याचं काय करतो साधू? कालच प्रमाण सांगितलं तुम्ही. पावन तो देश. काय झालं? हा कसं आहे, मला सवय पडून गेली. ज्या कुळामध्ये साधू जन्म घेतो ते कुळ धन्य करून टाकतो. पवित्र ते कुळ आणि देश सुद्धा काय करतो? पावन तो देश. पूर्ण देशच काय करून टाकतो? पवित्र करून टाकतो. जेथे हरीचे दास जन्म घेतील, ज्या ठिकाणी हरीचा दास जन्म घेतो ते कुळ पवित्र तर होतच, ते गाव पवित्र होतो, तो जिल्हा पवित्र होतो, तो देश पवित्र होतो. मग तो पवित्र केलं का अपवित्र केलं? पण जे विषय आसक्त असतात, विषयात गुंतले असतात, त्यांना त्याच्याशी काही घेणं नाही. फक्त आपल्या बरोबरीचा असला पाहिजे. गरीब जर असला, जर भक्ती मार्गामध्ये तर त्याला मानतच नाही. आणि प्रमाण आहे, ज्याच्याजवळ धन संपत्ती, ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच लोक वाह करतात. आणि पैसा नसेल, ज्ञान असेल, त्याला त्याच्याकडे पायाला बी जात नाही लोक. प्रमाण आहेत माझ्या राजा हो. ज्याच्याजवळ पैसा आहे, सब पैसों की मानी दुनिया में पैसा बना भगवान. काय? सब पैसों की मानी दुनिया में पैसा बना भगवान. अरे गधा भी होवे सेठ सावकार, उसको सलाम हजार. गधा भी होवे सेठ सावकार, उसको सलाम हजार. गरीब बिचारा पंडित होवे, गरीब आहे पण पंडित आहे, ज्ञान आहे. गरीब बिचारा पंडित होवे, उसका करे धिक्कार. गरीब आहे त्याचा धिक्कार करतात. आणि गधडा असेल त्याला ज्ञान नाही, पण त्याला काय म्हणतात? तात्या, अण्णासाहेब, भाऊसाहेब. गदा भी होवे सेठ सावकार, उसको सलाम हजार. सब पैसों की मानी दुनिया में पैसा बना भगवान. त्याच्याजवळ पैसा नव्हता, माझ्या गोपीचंद राजांजवळ पैसा नव्हता. अरे मोह त्याग केला, विषय विरक्त झाला. विषय विरक्त दया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार. धन्य जगी तोची एक हरिरंगेनाचे. पण आपली उलटी गंगा आहे, आपली उलटी गंगा व्हाय पूर आकाशी गेला. म्हणून कठीण आहे माझ्या राजा हो. काळ कोंड केलं पाहिजे होतं, आमच्या राज्यात यायला नको पाहिजे होतं. गोपीचंद ऐकुनी मग चित्त क्षालिक्षीण, म्हणे मुखासी काळे लावून. आमच्या गावाला आला काय तोंड लावून. आला परी लोकात करी आमची अपकीर्ती, संसारून हेलपटनात भीक मागे घरोघरी. आला ताला घरोघरी आमची विकून टाकेल, भीक मागेल घरोघरी. कोणाचा कोण आहे लोकांना समजेल.
आणि आमचं सर्वस्व काळ तोंड करील हा. पण काय करावं आता, याला काहीतरी उपयोग केला पाहिजे, काहीतरी. लोक म्हणती आमक्याचा मुख, आलं का तिथं, घरोघरी मागे भीक, काळे करून आमचे मुख, जाईल मग पुढारा. आमचं तोंड काळ करेल आणि निघून जाईल, आमची अपकीर्ती करून जाईल आमच्याच राज्यामध्ये. हा गोपीचंद हा रायाचे करणे होते, परी कासा याला येथे, सोदच्या चोरुनी गुप्ते, भीक मागे सुकाने. दुसऱ्या राज्यात गेला असता तिकडे भीक मागली असते, आम्हाला त्याच्याशी काय घेणं नाही. सकळ राज सदनाची माणसे, वेळपणी बोलतसे त्यास, तिलचंद येऊने समयास, गृह मनुष्या सांगतसे. तिलचंद राजा म्हणतो त्याला घेऊन या, आणि घेऊन येऊन आपले जे अश्वशाळा आहे, घोड्यांची शाळा, म्हणजे घोडं ज्या ठिकाणी बांधतो आपण घोडे, त्या ठिकाणी त्याला राहण्याची सोय करा द्यायची. राज्यात का राजा होता तेव्हा कसं होतं, आणि आता कुठं अश्वशाळा, म्हणजे ज्या ठिकाणी घोडे राहतात तिथं त्याला बोलवून आणा, तिथं ठेवा, इकडं खाऊ पिऊ घाला, हाकला त्याला इथून. गोपी त्या ठिकाणी तिलचंद राजा म्हणतोय, वेडापणी बोले त्यास, तिलचंद येऊनी त्या समयास, गृहमनासाच सांगत असे. म्हणे आता गोपीचंद भीक मागे गाव प्रसिद्ध, पराजगात आपले नाव शिवशुद्ध, अपकीर्ती मिरेल तरी आता पाचारोनी अश्वशाळे ठेवावे आपण. अश्वशाळा म्हणजे घोड्यांचा त्या ठिकाणी ठेवा, तेथे तया घालू भोजन, बोळवावे येथून. ऐसे सांगून निरोपी सर्वाला राव उभा केला, येरीकडे पाचारी केला पाठवून बोलवू. पाचार त्यांना पाठवलं, जा त्याला घेऊन या आणि त्या अश्वशाळ्यामध्ये सोडून द्या. पाचेरिका जाऊन तेथे म्हणी महाराजा निरूपनाथे, बोलवेले हाय तुम्हा ते चंपावती भेटीसी. ती माऊली गेली, सांगितलं तुम्हाला तुमच्या बहिणीने बोलवलेलं आहे. आता बहिणीनं बोलवलं होतं का, बहिणीनं बोलवलं तुम्हाला. गोपीचंद राजा विचार करतायत, काय विचार करतायत, राव म्हणे आम्ही गोसावी. गोपीचंद राजा म्हणतात आम्ही गोसावी झालो, आम्हाला कुठं घर आहे, दार आहे, आम्हाला घर नाही, दार नाही. आम्ही आपली मन आहे ऐराणीमध्ये, घर ना दार चावडी बिडार. चावडीवर काय बिडहार ठेवला म्हणजे घरात, तिथं घर ना दार चावडी बिडहार. ज्या ठिकाणी चावडी भरते तिथं आमचं घर. आम्ही कैसे बगनी ताई माई, घरोघर बाप आई. आमच्या घरोघरी आई बहिणी आहेत, घरोघरी माय बाप आहेत. आम्हाला तिकडं जायची गरज नाही. एक बहीण नाही, जिकडं गेलो तिकडं, ज्या गावात गेलो तिकडं आमच्या बहिणी आहेत, ज्या गावात गेलो तिकडं आमच्या आया आहेत, ज्या गावात गेलो तिकडं आमचे आई बाप सर्वस्व गोत्रच आमचं तिथं आहे. भरला से विश्वाते, सर्व विश्वामध्ये भरलेला आहे. परी आता सो निरोपीनाथ, पाचारिका पश्चिम दारात, त्यासी घेऊन जाता ती. हो, पश्चिम दरवाजाकडून नेलो, राज्याकडून नाही. हो, जिथं मेन राज्य होतं तिकडून नेणार नाही. कुठं मांगलादार वाटीत कोणी पायाला नको. हो, त्याच्याजवळ काहीच नव्हतं. मग मागच्या दारानं बोलवलं, कुठं अश्वशाळे नवोना, बैसविला राज सदना, पाचारिका म्हणती येतू धाडुना, देऊ चंपावती. ते अश्वशाळेमध्ये बसलेला आहे गोपीचंद राजा, आणि त्यांना सांगतायत तुमच्या बहिणीला या ठिकाणी पाठवून देऊ, तुम्हाला भेटी करता, इथंच बसा.
तुम्ही बैसला तेची बैसावे भेटीशी येता येते सर्वे ऐसे पाचारिका दावी भावे सदना माझी संसारला घरात घुसलेला आहे सकळाशी सांगेला वृत्तांत की राव बैसला अश्वशाळेत राज कांतेने त्वरित अन्न पात्र भरी गेले तरूपना जोग पात्र भरोनी पाचारिका शीघ्र उपोनी धाडिती झाली नितंबनी अश्वशाळेत तत्वता जेवणाचं ताट घेतलं आणि ती माऊली अश्वशाळेमध्ये गेली तव ती पाचारिका धावून अन्न अश्वशाळे आली लगबग करून म्हणे राजा भोजन अन्न पाठविले तुम्हाशी तुमच्या बहिणीनं काय पाठवलं तुमच्या करता जेवणाचा ताट पाठवला तुम्ही भोजन करा आणि तुमच्या बहिणीला भेटा इथून लवकर सटका थांबू नका जास्त वेळ ते पात्र पुढे ठेवान मग पाचारिका म्हणे करे भोजन भोजन झाली या भेटी कारण चंपावती येईल की राव विचार करी मानसी हा आधार हाय संपत्तेसी व्यवहार बहिणी खायासी संपत्ती मिळताती हो त्या ठिकाणी भाऊ म्हणायला लागला ज्या वेळेस माझ्या जवळ संपत्ती होती 1 कोस पर्यंत मला घेण्याकरता येत होते पण आज संपत्ती गेली म्हणजे संपत्ती त्याग केला आज मला अश्वशाळेमध्ये जेवण आलं म्हणून आपल्या ऐराणीमध्ये मन आहे तुमच्या लक्षात चालता घोडाले दान पैसा वालाले मान चालता घोडाले दान दादा चालता घोडाले दान आणि पैसा वालाले मान दादा पैसा वालाले मान हो हो ज्याच्या जवळ पैसा आहे त्याला मान आहे आणि चालता जो घोडा असतो माशी बसू देत नाही त्याला तोंडाला दहान चांगलं चांगलं त्याला आणि जे बिनकामी घोडं आहे त्याला काय काहीच नाही त्याला तेव्हा गरज आहे त्याला त्या टायमाला त्याला मिळतं का नाही पण ज्या वेळेस त्याला गरज नाही त्यावेळेस त्याला चांगलं चांगलं देतात लोक म्हणून त्या ठिकाणी तो बाबा मनातल्या मनात म्हणत जो वरी चाले मोठा धंदा तो वरी बहीण म्हणे दादा तू पुढे नको याको तू रागे बरशी जो वरी चाले मोठा धंदा तो वरी बहीण म्हणे दादा माय बाप सोयरी इंद्रिया जोरी वाहताती हो जो वरी चाले मोठा धंदा तो वरी बहीण म्हणे दादा म्हणून असं आहे बाबा हो जोपर्यंत संपत्ती आहे तोपर्यंत तुम्हाला जगामध्ये मान आहे संपत्ती नसेल तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही असं गोपीचंद राजा त्या ठिकाणी विचार करतोय हो हे कोणा करता आहे हे आपल्या करता नाही आपली संपत्ती होती म्हणून आपल्याला मान होता आपल्याजवळ संपत्ती नाही म्हणून आज हा विषय तरी आता सो कैसे आपण घेतल्यासे संन्यास शत्रु मित्र सुखा सुख दुःखास समान परी लेखावे जे आलं ते खावं आपल्याला काय त्याच्याशी घेणं नाही गुपचूप खावं आणि वाट पाहावं आपल्या बहिणीला भेटावं निघावं तिथून तरी मानापमान उभे राहाटी ही प्रपंचाची मिरवली कोटी तरी ऐसियार्थ कष्टी आपण कसं व्हावे आपल्याला आपण संन्यास घेतला ना आपण त्याच्यापासून विमुक्त झालो आपल्याला काय त्याच्याशी घेणं नाही आलं भोजन कारण भोजन हे काय आहे भोजन काय जेवण हवन है ते आहुती येते कशाला
आपल्याला चालवण्याची आवती, जसं गाडीमधलं पेट्रोल सरलं ती गाडी जागेवरच उभी राहते, तसंच आपलं जर थोडस आवती सरली लगेच येते, हातपाय ढिल्ले पडतात, मग निंबू पाणी करतो, मग डोळे गरगर फिरायला लागतात. अरे पचाम्यहम, किती जरी झाला संन्यासी मध्यंतर तोंडवासी. संन्यासी जरी झाला पण मध्यंतर तोंडवाशी, कारण याला लागती आहुती. ब्रह्मा अर्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नोतम ब्रह्मवतेन गंतव्य ब्रह्म कर्म सनादिनः. यत् करोसि यदज्ञासि यद् होसि ददासि यत् पतेसि कुन्त्यय तत्र होसि मदर्पणम. हम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देमाश्रुतं प्राण समायुक्तं पचाम्यहं चतुर्विधं. हरि ओम तत्सत. म्हणा पुंडलिक वरदा जेवा नको. अपमान सर्व सण करायचा, आहुती घ्यायची आपल्या या देहाला. आपण आता कसं निघलेलो, फक्त जगण्याकरता खायचं आहे, खाण्याकरता जगायचा विषय सोडून दिला. फक्त आता कशा करताय, जगण्याकरताच खायचंय. मान अपमान दोन्ही समान पाळतात योगी जन. ऐसे पर्या लक्ष्मण भोजनात बैसला. मनात मने चैतन्य ब्रह्म. हो, मनात काय म्हणतोय, चैतन्य ब्रह्म. तया जीवन हे अन्न ब्रह्म. आलं का, त्याला जीवन काय, अन्न हे ब्रह्म आहे. उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन जीवित करिता, जीवन जीवित करिता अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. आपण खरंच यज्ञ कर्म करतो का? बजादा काय चांगलं चांगलं राह नका, 2-2 4-4 घास आटपोट पाहिजे. आणि थोडस कत होईन का, ही जिबली तर जिबली इतकी उगली आहे, हो इतकी चंचल आहे, तिला तिखट बी लगेच समजतो, खारट बी लगेच समजतो, आणि गोड बी लगेच समजतो तिला. किती चंचल आहे ती. हो लय भारी आहे ती माहिती का. 32 मध्ये एकटी राहते ती. 32 आपले जे 32 आहेत ना, त्याच्यात एकटी आहे. म्हण एकडलं गय 32 मानतील मुतलावर का काम दिन कमी होईल. ती मग मानती काय माहिती का, तुम 32 मैं अकेली हूं. काय म्हणती ती, तुम 32 मैं अकेली हूं थोडी टेढ़ी चल जाऊ. ती काय म्हणते, मी जर थोडीशी जर टेढ़ी जर झाली ना, तेरी 32 गिरा दूं. तिने जर काय जर दुसऱ्याला शिवी जर दिली तर तू लोक काय म्हणतो, तुझी 32शीच पाडन असं म्हणतो का तो. असंच म्हणतो ना तू ना, 32 ना 32 एकच बुक्की तुझे 32 दात पाडून टाकन म्हणजे 32. मग ती म्हणते तू शिदा राय बरं. 32 सांगते मी एकटी जरी आहे पण तुम्हाला 32 जड आहे. म्हणून जीवन आहे ब्रह्म आहे. जाऊ द्या, तो विषय नाही आपला. स्वरूप जीव ब्रह्म नाम ब्रह्म मिरवतसे तरी अन्न ब्रह्म धिक्कारण. अन्न हे ब्रह्म आहे, त्याला धिक्कारता येणार नाही, म्हणून आपण खाऊन घ्यावं आता गुपचूप. मग कैसे पावे सुख संपन्न ऐसा विचार करून भोजनास बैसला. बसला बाबा, जेवण करतायत गोपीचंद राजा. येडीकडे काय निर्लज्ज सोहेरी या घरी अश्व शाळेत बैसोनी भोजन करी करंटा. आता तो खातो आहे, बरोबर आहे की नाही. बरं शाळेत अश्व शाळेत बोलवलं, त्याला जेवण दिलं, आता तो ब्रह्म म्हणून खातोय, तरी लोक त्याला लगेच बोलतायत कितला निर्लज्ज शिराव. बटी खाल्ली
सर्व इकून खाऊन गेला तरी गब गब खातोय इथं येऊन. आता तो खातोय तर खाऊ दे ना बाबा. भोजन करतो करंटा. किती करंटा या जेवणाला बसला खुशाल, लाज वाटत नाही याला थोडशी जनाची नाही तर मनाची नाही याच्या जवळ. एक म्हणती चंपावतीसी वेगे आणि या निर्लज्ज ठायासी ऐकोनी नंदेने तुरीशी दाब घेती तिच्यापासी हाती धरून चंपावतीसी वेगे मिळे आणले निगोतीसी मग हस्त उचलो तयासी राया ते दाविली. त्या पोरगीचा काय दोष नव्हता बहिणीला. दाखवताय पाय तुझा भाऊ किती करंट आहे. निर्लज्जासारखा खातोय आपल्या घरी येऊन. सर्वस्व यानं त्याग करून या ठिकाणी भोजन करतोय हा करंटा. आता सांगा काय ती पोर बाई काय करणार, बहीण काय करणार होती तिथं. तैसे घेऊन शेजाराशी पाता गवारदाराशी प्रेम बोले बोले अक्षरासी अश्वळ वाणी करोनिया म्हणती सर्वस्त्र भ्रष्ट झाला मानापमान कैसा त्याला. स्वीकारा समय येऊन बैसला तस्करा समान येऊन बैसला. अश्वशाळे माझारी बाय तुझा भाऊ चोरासारखा येऊन बसला. तस्कर म्हणजे चोर आणि गबगब खातोय तो. लाज जिंकून खाल्ली त्यानं. वाजा नको वाजा रे बो. आहा जळो जळो याचे जिने केवळ वैभव सोडून आता हिंडतो दैवान श्वान समान घरो घरी. खालची भाषा वापरतायत गोपीचंद राजाला. कुत्र्यासारखा घरोघरी भाकर मागत फिरताय. श्वान म्हणजे कुत्रा. मनवीत होता प्रजानात काय मिळाले आदियात. बनंगा समान दिसे हा मात जैसा तत्कर धरोनी आणियला. परी जैसे जैसे असो कैसे कायाला सोय गुरास येऊनी भोजन बैसला श्वशाळेत. बन भोजन करतो निर्लज्जा. निर्लज्जपणाची काहीतरी हद्द असते. निर्लज्ज आहे हा तुझा भाऊ असं त्या चंपावतीला नंदा जावा सर्व्या बोलतायत. ऐसे नाना परियुती कीट शब्द वाखानती. ते ऐकून चंपावती परम दुःखी झाली शे. प्रथमची चंपावरी गोरटी बंधू पाहता निज दृष्टी परम झाली होती कष्टी. दुखत या पावनिया. भावाला पाहिल्यानंतर त्या बहिणीला काय वाटलं असेल. माझ्या भावानं संन्यास घेतला जोग घेतला. वाईट वाटत होतो का म्हणून माझ्या भावाला यांनी बोलावं. काय चुकला माझा भाऊ. त्यावरी नंदा जावा पिवशू दुःखलेश बोलती वचन. परिशब्द नसता कोण बाण हृदया माझी खड तरी. त्या माते मौलीला चंपावतीला खालच्या शब्दात बोलतायत खोचून. ते शब्द शस्त्रासारखे तिला बोचत होते त्या चंपावतीला. पण बोलणं बंद केलं नाही. बोलताच नाही. ते करून विहाळ झाली प्रतापे परमतापली. मग श्री मंडळी सांडूनी वाहिली सदनाली आपुल्या. येता झाली जीवत्व उधार वेगे शस्त्र घेतले खंजीर. करी कवळावनी उदर फोडती झाली बळाने. खंजीर घेतलं सण झालं नाही. भावाला खालच्या शब्दात सर्व बोलले तिला सण झालं नाही. तिनं खंजीर घेतला आणि आपलं उदर फोडून टाकलं आणि त्या ठिकाणी गत प्राण झाली. कोण?
संपावती खंजीर होता हृदय व्यक्त जटर फोडून बाहेर येत शनीच झाला प्राण रहित सदना माझी रक्त मिरविले येरीकडे अश्वशाळेत पाचारिका म्हणे निरोपीनाथ भेटी माते चंपावती चला जाऊ द्या माते त्या सेविकरीला सांगायला लागले बाबा जेवण झालं माझं फक्त आता तुम्ही ज्याच्या करता आणलं माझ्या बहिणीला भेटायचं चंपावतीला भेटू द्या आणि माझा जो क्रम आहे त्याकडे जाऊ द्या मला असं सांगायला लागला पाचारिकाला मग त्या काय म्हणतायत ऐका येरी म्हणते त्या शुभ भामिनी चंपावती सासुर सुवासिनी त्यावर अश्वशाळे लागुनी कैशी येथे येईल ती काय सासरवाशी आहे अश्वशाळेमध्ये कशी येईल रात्रीची पाठवू तुम्ही टेन्शन घेऊ नका पर्याता कैसे तुम्ही वस्ती या रात्रीस आम्ही सांगतले चंपावतीस गुप्तवेश आणू की तिला गुप्तवेशामध्ये तुम्हाला भेटण्याकरता आणू पहा काय गुप्तवेशामध्ये आणायची गरज होती बहीण होती भेटू दिला असतं काय विशेष असला पण समाज बावळट असतो माझ्या राजा जो परमार्थ करतो त्याला आडवं येतातच म्हणून माझे तुकोबाराय सांगतात अरे तुम्हाला जर चांगलं सण होत नसेल तर त्यांच्या तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय जर साई होत नसता येत ना तर आड तरी जाऊ नका तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय आणि घातली अभय नरका जाणे नरकाचे धनी होऊ नका जर तुम्हाला सत्य कर्माला साह्य होत नसता येत तर म्हणून बाबा ऐसे ऐकोनी राया वचन म्हणे राया जे दिन तरी आता जावोनी श्रुत करावे युतीशी अवश्य म्हणून शुभ भामिनी आता सांगू तया लागोनी रात्री येऊ घेऊनी भेटी लागी महाराज ऐसे बोलून त्या युती पाता झाल्या चंपावती तव खंजीर खोचून पोटी महीवरती पडिली असे त्या ठिकाणी खंजीर पाहिला रक्त बंबाळ अवस्थेमध्ये चंपावती पडलेली आहे ते पाहिलं पाचारिकाने पाहिल्यानंतर काय झाले एकच त्या ठिकाणी खळबळ सुरू झाली ते पावोनी शब्द लहळी धावता झाला श्रीमंडळी गत प्राण पाता बळी एकची कल्लोळ माझी येला हृदतळाचे तळे साचारले जटरावगे बाहेर पडले ते पावोनी युती वाहिले शंख ध्वनी करताती सासू सासरे भावाधीर पती नंदा जावाचा कर मनती बंधू करता साचार उदार झाली चंपावती पहा सासू सासरे धीर भाऊजाया जेवढ्या होत्या तेवढ्या म्हणायला लागल्या हा करंटा आला या गावामध्ये म्हणून बहिणीनं आपलं स्वतःची आत्महत्या केली खंजीर घेऊन पोट फोडून टाकलं हा करंटा या ठिकाणी आला नसता तर आज चंपावती प्राणाला मुकली नसती असा दुर्दैवी भाऊ आहे हा त्यांनी केलं का पहा असा समाज आहे जे बोलू नये ते बोलायला सुरुवात केली मग बोलू नये त्याची बोलती जे बोलणार नाही ते बोलायला सुरुवात केली त्या ठिकाणी मनती अंध मंदमती कोणी कडून या स्थिती दुष्ट नष्ट भ्रष्टा आला हा दुष्ट भ्रष्ट नष्ट या ठिकाणी आला आणि स्वतःच्या बहिणीचा प्राण घेतला हा करंट आहे आपल्या सदनी अग्नी लावला स्वतःच्या घराला आग लावली आणि दुसऱ्याच्या घराला सुद्धा काय केलं बहिणीच्या घराला सुद्धा यांनी आग लावून टाकली शेवटी लावली येथे आला तरी याते बाहेर घाला मुखी पाहू नका हो याचे याचं तोंड पाहू नका हकला याला इथून काय होतं त्या बाबाचं कोणती चूक होती सांगा ना बाबा हो का धर्माच्या मार्गाला लागला ती चूक
सन्मार्गाला लागणं ही चूक. चांगला मार्ग धरतो म्हणून चूक झाली का? वांग मार्गाला चालतो त्याला चांगलं म्हणावं आणि चांगल्या मार्गाला चालतो त्याला वाईट म्हणावं. ही संसाराची रीत झाली माझ्या राजा. एक म्हणत आपल्या सदनी आगरी लावला, शेवटी लावा येथे आला तो बाहेर घाला, मुख नका पाहू एक मनी तया करता, संपावती केली कर्तव्यता, तरी तिच्या समान त्याची अवस्था, करुणी बोलावी तिच्या संगे. बाकी म्हणे, बाकीचे लोक म्हणतात अरे चंपावती जशी मेली ना मग त्याला तसंच मारून टाकू, खंजीर खोचू त्याला सुद्धा मारून टाकू. गोपीचंद राजाला ऐसे नाना तर्क कुतर्क, करुणी मारती हंबरडाय हाक, एक कोल्हाळ करती सकळीक, हा हा मनोनिया कोणी हंबरडा हानती बळे, कोणी पिटती वक्ष स्थळे, कोणी मैया पट्टी भाळे, मूर्छागत पडताती, कोण आठवणी रडती गुना, कोणी रडती चांगुलपण, कोण म्हणती दैवहीन व्रतारासे इचा, कोण म्हणती आभ्रुवान, कोण म्हणती संपत्ती होती उत्तम, निज बंधू क्लेश पावून दिला प्राण निर्लज्जे. जसं ज्याच्या मनात आलं तसं तसं बोलायला सुरुवात केली. कोण म्हणतं निर्लज्ज आहे, कोण म्हणते बहिणी करता भावा करता प्राण द्यावा. अक्कल होती का तिला? कोण म्हणतंय कशी होती ती माऊली. हो, असं त्या ठिकाणी अनेकांचे अनेक मताप्रमाणे त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. किती वर्णा गुण संपत्ती मृगनयनी जैसी आती, स्त्रिया माझी मिरवीत असे, एक म्हणती सदानंदी असून, पाहतो त्यासे वदन सदार्श असे गमन, हस्ती जीवी निरूपेण्याची, एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवी जे तरणी, एक म्हणे हो शुभ भामिनी किती मृद कोवळीया, एक म्हणती सासुरवास असतानाही झाली उदास, ईश्वर तुल्य मानून पुरुषास विश्वाकरी वडिलांचा, ऐसे म्हणून आक्रादंती अवघी एकची कोल्हाळ करती. तो नाद अश्वशाळेती अकस्मात आदळला, अश्वशाळे गौडनाथ अश्व कक्षाला गे पुसत, एवढा कोल्हाळ का सदनात झाला हाय कळेना. त्या ठिकाणी कोल्हाळ उडाला. ती चंपावती मेल्यानंतर सर्वीकडे धावपळ सुरू झालेली आहे आणि ती भावापर्यंत अश्वशाळेमध्ये गोपीचंद राजा होता तिथपर्यंत आवाज आला आणि एकाला विचारलं, अरे बाबा काय झालं राज्यामध्ये, कशाचा आवाज आहे सांगा ना. गोपीचंद राजा त्या पाचारिकाला विचारतायत. पुसता सांगे वर्तमान, मनती नात जीव राणे, बंधुकारने दिला. काय म्हणते? भावा करता बहिणीनं आपला प्राण त्याग केला, चंपावतीनं भावा करता प्राण त्याग केला, असा हा करंटा भाऊ. पा बाबा त्याच्या जवळ सांगता निरूपी म्हणे रे कोण राणी, कोण बंधू कोण स्थानी, येरी म्हणती ऐकली कानी, चंपावती राणी ती, तयाचा बंधू झाला पिसा. तिचा बंधू येडा झाला म्हणे. पिसा म्हणजे येडा. सोडून गेला राज मादुसा, मनोनी वरोनी दुखलेच्या, जीवत्व त्याने त्यागिले रांडी किने. हो, तिच्या भावानं राज्यपाटाचा त्याग केला, जोग घेतला, हो जोगी बनला, गोसावी झाला, नाथ गोसावी झाला. म्हणून बहिणीनं त्या ठिकाणी त्याग केला आपल्या स्वतःचा देहाचा. येरू म्हणे बंधू कोण ते घात, मजसाठी केला
त्रिलोकनंदन हो म्हणती त्रिलोकच नंदन गोपीचंदायचे नाम जगा माझी मिरवतो हो त्रिलोक चंदन त्याचा मुलगा गोपी चंद याचा मुळे काय झाला बहिणीनं आपलं जीवन यात्रा संपवली ऐसे ऐकून निरोपी नाथ नयन लोटल्या रूपात चित्ती म्हणे हो बाई घात मजसाठी का केला सांग ना ग बाई ए ताई माझ्यासाठी का घात केला ग तू सांग तुला काय गरज होती माझ्यासाठी मरण्याची मग चंपावतीची आठवणी गुण गोपीचंद मोह करी रुदन हा माझ्यासाठी दिदला प्राण हे अनुचित झाले ओ अनुचित झालं नाही बरं तुने माझ्यासाठी प्राण दिला का ग बही ताई का दिला सांग ना तरी आता महीवरती माझी झाली अपकीर्ती आणि सोयर दुःख चित्ती मानतील भाऊ असे आता सर्व माझी अपकीर्ती होईल माझ्या बहिणीनं माझ्यासाठी प्राण दिला लोक काय म्हणतील गाय ताई सांग ना का गेलीस तू आपली जी सगळे सोयरे ते मला काय नाव ठेवतील सांग ना मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिदला प्राण इथं आलं म्हणून तू मेली का ग ताई माझ्या करता हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की जीवनभर मला त्याचा विसर पडणार नाही बर का काय केलं सांग ना असं त्या ठिकाणी गोपीचंद राजा रडतायत माझ्या राजा हो ऐसा विचार करी चित्तात परिणयनी लोटले अश्रुपात येरीकडे संस्कारास प्रेत चितामही चालिले अंतिम संस्कारा करता प्रेत घेऊन चाललेले आहेत आणि ते कोणाला कळालं गोपीचंद राजाला कळालं गोपीचंद प्रेत पावनी करी चाले सेवन रुदन करी चित्त वेदले कल्प करून अपकीर्ती अवघी झाली अपकीर्ती अवघी झाली हो अरे घेऊन जाऊ नका माझ्या बहिणीला घेऊन जाऊ नका माग पळतायत लोक ऐकत नाही दूर लोटून देत आहेत तरी आता सो कैसे आठवावे सो भगनीस आणि चमत्कार सोय राज दाखवू प्रतापे आता एकच उरलं गुरूंची धावा करायची यांना दाखवायचं नाथ संप्रदाय काय नाथांचा प्रताप काय हे दाखवा लागेल या नातेवाईकांना या समाजाला दाखवा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आता असं कोण म्हणताय गोपीचंद राजा म्हणताय आम्ही जोगी घेतला म्हणून आम्ही जोग घेतला म्हणून तृण समान मानले यांनी आम्हाला काय तृण म्हणजे गवता सारखं कचऱ्या सारखं मानलं का आम्हाला आम्ही एवढे हीन आहोत का असं गोपीचंद राजा ठणकावून सर्वांना सांगतोय पण कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही माझ्या राजा हो तरी नाथपंथाची प्रताप करणी हो नाथपंथ एवढा सामान्य दिसतो का त्याची प्रताप करणी ही की सामान्य नाही नाथ संप्रदायाची झोपा लाग रहा है ना काहीच नाही बाबा म्हणा तू थोडासा पुढे सरकस आम्ही भी थोडासा पुढे सरकिले तू थोडा मागे सरकिलेस आम्ही भी मागे सरकिले तू पुढे झालत नाही हम कसे हालेंगे फिर हालिंग ना डुनिंग फक्त तू नाकडे दखिंग गळा खडी खडी सांगिरानो पण एक ना बी तू अशा चेजारा नाही तर काय राहणार
तुम्ही 2 टाइम खा म्हण, खायच नाही, पण असा फुल लागत राहा. असा गेंदाचं फुल कसं असतं तसं दिसलं पाहिजे. असं पा बरं, जे डबल खातात त्यांचं कसं चेहरे असे टवटवीत, तरी तुना चेहरा उतरेल शे. बाबा न्यारे नाही वयाला म्हणा, 3 टाइम खावायचं बाद बाद कर. तू टेन्शन नको लिहू, आज ना आज रोज दम मार. सकाळ पाहिजे तुला वजन वाढावं, टेन्शन नको लिहू. निज दृष्टी धावावी, जैसे पर्वताची गोसावी. परिदक्ष हेळता तो जावाई, जीवत्व हरोने प्रतापमयी. गाजविला तयाने की अष्टचक्राष्ट ब्राह्मण, कृप म्हणून केला हेळन. परी त्याने प्रताप दाखवून प्रमुक्ती केला पै. की वामन रूपासतासान, बळेने मानले तृण समान. परी आपले प्रताप दाखवून पाताळ भवनी मिरविला. की अगस्ता देहोलान, अर्पे मानविले तृण. परिकेशव म्हणता नारायण, आचमनाते उरला नसे. अगस्त मुनी लहान होते. पण त्यांना कमी लेखलो. कोणी? अर्णवान. पण त्यांनी माहितीये का, समुद्र एका घोटात पिऊन घेतला. जसं आता पाणी पितायत तसं पाणी पिऊ नये म्हण बी तोंड कोरडं पडस. एक बघतायत ना तुम्ही, पिऊन घे जाऊ त्रास होया घे परी. काय करू तर ते तशीच निघस. मी बी काय करू. जसं आपण एक घोटात पाणी पितो ना, तसं एकच गोट समुद्र पिऊन टाकला. एक गोट मध्ये समुद्र एवढं सामर्थ्य असतं. हो, हे काही सामान्य सामर्थ्य नाही. त्रास होतो, प्रत्येकाला त्रास होतो. मग तपश्चर्या करताना त्रास होतोच की नाही. बाबांनी केलं अंगठ्यांवरती, आपण बशी बशी शेत. त्यांनी फक्त हवेवर जगले 12 वर्ष. आपण कशी का वय ना, मुंग निदाय, पोटभर खाय, दैडा दैडी घरच राय का पंढरी जाय. घे घे काय नको घे, पटक्यात पे. मग की तृण मानलावा, मानिला नीलवाळ. परी सकळ लंकेचे झाले काळ, एकाची जाळली. तन्मया मायथे झाले मान सन्मान रही न रहित. तरी यातात ना याते नात पंथ, निज दृष्टी दाखवावा. मला तृणा समान मानलं. यांना असं वाटलं काहीच नाही आमच्या जवळ. त्या ठिकाणी यांना नाथ प्रताप दाखवला पाहिजे. मग स्थिती सहज स्थिती सवे, मशानवटी गेला राय. प्रीतीता निकट, प्रेता निकट गेला. आणि काय झालं? उभा रावणे बोलत असे, मने ऐका माझे वचन. प्रेत करू नका दहन. श्री गुरु जालेंद्र येथे आणून चंपावती उठवीन मी. पुढे गेला गोपीचंद राजा आणि सर्व लोकांना सांगताय, प्रेत अंतिम संस्कार कोणी करायचं नाही. मी माझ्या गुरूंना नेल, जालिंदरांना आणतो आणि चंपावतीला मी जिवंत करतो. असं त्या ठिकाणी सर्व लोकांना गोपीचंद राजा सांगण्याचा प्रयत्न करतायत. आहा मी येथे समय असता, वाया जाते बगनी आता. मग व्यर्थ पाचारुनी नाथपंथा, सार्थक नाही मी रविले. माझं सार्थक होणार नाही, वाया पंथ नाही आमचा.
आम्ही कोणाच्या मागे फिरत नाही हो आमचा पंथ सामान्य नाहीये म्हणून आमचा पंथाचं तुम्ही काय पहा सामर्थ्य पहा आमच्या संप्रदायाचं आयऱ्या गैऱ्याचा संप्रदाय नाही आमचा उंच कोटीचा संप्रदाय कोणी भी उठावं छेचे आने वाला संप्रदाय नाही आमचा आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिकालापासून नादिकालापासून आमचा संप्रदाय चालू चालू निर्माण झालेला संप्रदाय नाही आमचा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली गैन्यनाथा गहीने प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोचविले आमचा उंच लेवलचा संप्रदाय आमचा ज्ञानोबरायांचा संप्रदाय आमचा निवृत्तीनाथांचा संप्रदाय आमचा मुक्ताईचा संप्रदाय आमचा सोपन काकाचा संप्रदाय आमचा गोरोबा काकांचा संप्रदाय आमचा एकनाथ महाराजांचा संप्रदाय आमचा तुकोबरायांचा संप्रदाय आमचा सामान्य जनाचा संप्रदाय नाही कोणी भी उठावं टिकली मारून जावं असं संप्रदाय नाही हो म्हणून आमचा संप्रदाय सामान्य नाही गोपीचंद राजा लोकांना सांगायला लागलेला आहे की पहा मात कुळ आस्तिके रक्षिले तपबळे ते येतोनी युती निर्मळ चंपावती उठवी नमी की अरणी गुंतता हिरा हिरकणी काढती सत्वरा देवी येतोनी बगनी सुंदरा चंपावती उठवी नमी हो शपथ घेऊन सांगतो चंपावतीला उठवणार म्हणजे उठवणार ध्यान ठेवा पण अंतिम संस्कार करू नका माझ्या बहिणीवरती चंपावती उठवी नमी की मोहोरा सवे सुत गुण कदापि नो हे भस्म ते येतोनी सुगमधन चंपावती उठवी नमी ऐसे बोली सगळा कारणे परी आश्वासी सकळजन परी मेलिया जीवत्व पूर्ण कदा काळी येईना लोक म्हणतात येडा झाला का मेले माणूस उठणार आहे का तो मेलान उठेल का काही सांगतो शक्य नाही अरे माझ्या ज्ञानोबरायने उठवलं ना मेले माणूस जित उठवील मेले माणूस जित उठवील वेळ काळाची ग्रासील गा कैसा वासुदेव बोल तो बोल 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 बाळा पोटी मायेरी गेलो बाळा पोटी मायेरी गेलो मेले माणूस जितो उठवील मेले माणूस जितो उठवील वेळ काळाची ग्रासी लगा कैसा वासुदेव बोल तो बोल कैसा वासुदेव बोल तो बोल सच्चिदानंद बाबांना उठवलं की नाही माझ्या माऊलींनी मग आमचा आयऱ्यागऱ्याचा संप्रदाय दिसतो का कोणी बी टिकली मारणारा संप्रदाय अरे या जगाच्या पाठीवर नाही असा आमचा संप्रदाय असं काय गायऱ्यागऱ्यांचा संप्रदाय काय माझ्या ज्ञानोबरायांनी मेला माणूस जिवंत केला की नाही सच्चिदानंद बाबांचं प्रेत चाललेलं होतं ज्ञानोबराय तिकडून येत होते आणि तिकडून येताना चिंतन चालू होतं माझ्या ज्ञानोबरायांचं जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई या माऊलीनं पाहिलं शेवटचं दर्शन घ्यावं सती चाललेली होती ती माऊली
माऊलींच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। आणि माऊलींनी आशीर्वाद दिला। काय दिला? माझ्या ज्ञानोबरायांनी आशीर्वाद, सौभाग्यवती भव। त्या माऊलीनं विचारलं, माऊली या जन्माचा आशीर्वाद दिला का पुढच्या जन्माचा आशीर्वाद दिला? सांगा ना। माऊलींनी विचारलं त्या माऊलीला, का काही शंका आहे का? हो मला शंका आहे। माझ्या पतीच्या समागमामध्ये मी जात आहे, माझ्या पतीची अंतयात्रा चाललेली आहे आणि तुम्ही जो आशीर्वाद दिला सौभाग्य पुत्रवती भव, हा कसं काय होणार? माऊलींनी सांगितलं, ए आणा देवी, इकडं आणा त्याला। खाली उतरवलं आणि खाली उतरवल्यानंतर त्या ठिकाणी मायबाप हो आणि विचारलं, त्याचं नाव विचारलं लोकांना, याचं नाव काय? सच्चिदानंद आहे याचं नाव। अरे तो सचित आनंद जो घन आहे त्याचा मृत्यू कस काय होणार? सच्चिदानंदा उठ, सच्चिदानंदा एवढा आवाज दिल्यानंतर सच्चिदानंद बाबा उठले। सामान्य नोही, सामान्य नोही, हा संतांचा महिमा, सामान्य संतांचा महिमा नाही। काय करू शकत नाही, अरे काय करू शकत नाही, माझ्या साधू जवळ सर्वस्व आहे। माझ्या देवाजवळ जी शक्ती आहे ती माझ्या साधूंजवळ शक्ती आहे, माझ्या संत महात्म्यांजवळ शक्ती आहे। जी भगवंताजवळ करतुम अकर्तुम अन्यथा करतुम जी शक्ती आहे तीच माझ्या साधू संत मायबापांजवळ तीच शक्ती आहे। कोणी म्हणेल देव आणि संत वेगळे, अरे देव आणि संत एक वेगळेच नाही। देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, मग त्यांच्याजवळ काय शक्ती नसेल? आणि त्यात सच्चिदानंद बाबांनी माझ्या माऊलींनी सांगावं आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहावी। कुठं लिहावी? नेवासेला। शके 12 उत्तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा अधुरे लेखकू झाला। सामर्थ्य आहे माझा संप्रदाय ऐर्या गैर्यांचा नाही, म्हणून सामान्य संप्रदाय नाही आमचा। आणि सांगितलं माझ्या जालिंदरनाथ येतील आणि माझ्या बहिणीला उठवतील, अंतिम संस्कार कोणी करायचा नाही। की काळल्या गुरुचे प्रा रूपा लागी पाला, आला ऐसा नाही ऐकला, मेला पण ऐकला नाही, हा आता ऐकणार। गुरु प्रताप कृत्य वर्णा करिता सरस्वतीने, गोपीचंद म्हणे सत्यपम, गुरुचे प्राकृती क्रम वर्णा कर सरस्वती वाचा पूर्ण मिरवितसे, जेने काने पार्था लागून सकळ देव आणले आवून, आणले परिपूर्ण परिपूर्णपणी वृक्षालागी गोविले, सद्या हारे मम प्रताप करणी, एकादश वर्ष गती आवेनी, आश्वस्त वेष्टते राये मनी, प्रताप वर्णू केवता, तरी आश्चर्य धरुनी 4 दिन, करा प्रेताचे संगोपन, श्री जालिंदर ते आणून उठवी न बघणीशी। किती 4 दिवसापर्यंत माझी वाट पहा, 4 दिवसात माझ्या बहिणीला मी उठवणार। माझ्या गुरुवर्यांना या ठिकाणी जालिंदरनाथांना आणेल आणि मी माझ्या बहिणीला जिवंत करेल, असं त्या ठिकाणी गोपीचंद राजांनी सांगितलं सर्वांना। तरी धैर्य धरून 4 दिनी, कारा प्रेतात संगोपन, श्री जालिंदर येतोन आणून उठवी न बघणीसी, परी न ऐकता अविश्वासी, सुबारचल्या मशान महिषी, प्रेत उठवी चेतीशी, आग्रीला बा म्हणता ती, जे अविश्वासी
कारण अविश्वासाची बोध कैसा काय झालं मला ऐकू नाही यार क्रोधी पण मी कितलं म्हणू अविश्वासाची बोध कैसा क्रोधी या ठिकाणी क्रोधीचा विषय नाही आला अविश्वासी जे अविश्वास दाखवतात त्यांनी मान्य केलं नाही पण अविश्वासाला किती जरी बोध केला त्याचा उपयोग होईल का नाही होऊ शकत ते काहीतरी तर्क काढतात त्याचं मनच मानत नाही त्याला असं वाटतं याला खालीच पाडलं पाहिजे कारण त्याची घागर जी आहे ती उलटी आहे ना तिथं किती जरी धो त्या ठिकाणी पाणी चालू आहे सतत पाण्याची धार चालू आहे पण त्याची घागरच उलटी त्याच्यात किती दिवसात ती भरणार आहे मग ती अविश्वासी जी आहे ते तर्क तरी काढतात त्या ठिकाणी असं म्हणणार आहे का रे काय बी सांगतो तो जाळून टाका चला जाऊ द्या त्याच्या मागे लागू नका ऐकत नाही ती अविश्वासी लावा अग्नी टाइमपास करू नका असं कोण म्हणतंय अविश्वासी म्हणतात ते पावने गोपीचंद मग आम्हा चित्ती बैसोनी शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागी प्रेतावर जाऊन बसला त्या अग्नी ज्या ठिकाणी अग्निकाष्ट केले होते त्या ठिकाणी गोपीचंद राजा बी बसून गेला आणि सांगितलं बहिणी समला जा ऐकत नाही तर 4 दिवस पर्यंत ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोध दाटला तिलचंद पूर्ण म्हणे गुरुचा प्रताप वरून फुगीरपणा मिरवतो गोपीचंद राजा म्हणे हे काय कशाला फुगीरपणा मिरवतो उतर खाली तुझ्यामुळे एवढं घडलं नसतं तू जर इथं आला नसता तर एवढं घडलंच नसतं उतर खाली असं जिवंत होणार आहे का कोण म्हणतंय तिलीचंद राजा तरी आम्हा सांगतो ऐसे करून दावे चमत्कारास एरी म्हणे उत्तरास बोलू तैसे घडेल येरू म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर पाहू द्या गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्हा ते म्हणजे उजवा हात काढून देतो काय करतो उजवा हात काढून देतो म्हणतो जाळू दिशान का नाही येरी म्हणे फार बरवे संपावती प्रेत रक्षावे मी हस्त दावोनी गुरु ते भाव उपजवे प्रेमाचा तिलीचंद पुत्र सांगून वाम कर दे काढून तिलीचंदाला सांगितलं उजवा हात काढ आणि माझ्या जवळ दे गोपीचंद चित्तासवून उठवोनी बोळविला नाथ गोपीचंद घेऊन कर पुढे चालला मार्गावर एक कोस येतान रूपवर काय केले इकडे उजवा हात काढला हातात घेतला कोणी गोपीचंद राजाने कोणा काढा मला काय माहिती आहे तुम्ही दखा तिलीचंद पुत्रा सांगून तिलीचंदचा पुत्रा म्हणजे कोणाचा नवरा वाम कर दे काढून गोपीचंदा चिता सही नेहून उठवी बोळविला मग कोणाचा झाला आपा कोणाचा झाला रे बाबा नाही सांगतो मी तुम्हाला चला चिता घालून प्रेत सुरस गोपीचंद आल्या हे पाहिजे तर स्पष्टच म्हणलेलं येणार आहे प्रेत रक्षू आम्ही एरीकडे फार बरवे चंपावती प्रेत रक्षावे मी हस्त दावोनी हस्त दावोनी त्याला नको सांगू तू सांग बाबा वा मारताय
वाम म्हणजे काय? वाम म्हणजे काय? हा? आणि मी काय सांगू? काय घेऊन चालला? काय बोललो? लाभी छपट का